नमस्कार मित्रांनो, आज आपण महिलांसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा SBI स्त्री शक्ती योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल पण पैशांची अडचण येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत सांगणार आहे। मित्रांनो, भारतात महिला सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत आहेत। त्यामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देणे। ही योजना स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून राबवली जाते। म्हणजेच जर एखाद्या महिलेला व्यवसायासाठी कर्ज हवे असेल तर ती थेट SBI बँकेकडे अर्ज करू शकते। बँक महिलांना सवलतीच्या व्याजदरात 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची सुविधा देते। आता प्रश्न असा पडतो की स्त्री शक्ती योजना नेमकी काय आहे? तर ही एक विशेष कर्ज योजना आहे जी महिलांसाठी तयार करण्यात आली आहे। ज्या महिलांना स्वतःची कंपनी, दुकान, लघुउद्योग किंवा कोणताही छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना 50,000 रुपयांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतीही हमी किंवा तारण देण्याची गरज नसते। त्यामुळे ग्रामीण आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी ही मोठी संधी आहे। जर एखाद्या महिलेला 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घ्यायचे असेल तर तिला व्याजदरात 0.5% पर्यंत सवलत मिळू शकते। म्हणजेच इतर कर्जांच्या तुलनेत हे कर्ज स्वस्त ठरते। त्यामुळे व्यवसाय सुरू करताना आर्थिक भार कमी होतो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे। ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतले जाणार आहे त्या व्यवसायात महिलेचा किमान 50% हिस्सा असणे आवश्यक आहे। म्हणजेच व्यवसायाची मालकी तिच्या नावावर असली पाहिजे किंवा ती भागीदार म्हणून किमान अर्धा हिस्सा ठेवत असली पाहिजे। आता पाहूया कोणते व्यवसाय या योजनेत समाविष्ट आहेत। दुग्ध व्यवसाय, पापड आणि मसाले तयार करणे, अगरबत्ती उद्योग, साबण आणि डिटर्जंट व्यवसाय, कपडे तयार करणे, ब्युटी पार्लर, खत विक्री, कृषी उत्पादन व्यापार अशा अनेक लघुउद्योगांचा यात समावेश आहे। म्हणजेच ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना खूपच फायदेशीर आहे। या योजनेचा उद्देश केवळ कर्ज देणे नाही तर महिलांना स्वावलंबी बनवणे आहे। महिला स्वतःचा व्यवसाय उभारतील, रोजगार निर्माण करतील आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल, हा यामागील मुख्य हेतू आहे। पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी। व्यवसायात तिचा किमान 50% हिस्सा असावा। तसेच लघुउद्योग, किरकोळ सेवा किंवा MSME क्षेत्रातील व्यवसाय असणे आवश्यक आहे। डॉक्टर, आर्किटेक्ट, अकाउंटंट यांसारख्या व्यावसायिक महिलाही या योजनेसाठी पात्र असू शकतात। आता आवश्यक कागदपत्रांबद्दल जाणून घेऊया। अर्ज करताना आधार कार्ड, पत्ता पुरावा, ओळखपत्र, व्यवसाय नोंदणी कागदपत्रे, बँक स्टेटमेंट, मागील 2 वर्षांचा ITR लागू असल्यास, उत्पन्न प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आणि सविस्तर व्यवसाय योजना आवश्यक असते। अर्ज प्रक्रिया देखील खूप सोपी आहे। सर्वप्रथम आपल्या जवळच्या SBI शाखेत जावे। तेथे जाऊन स्त्री शक्ती योजना अंतर्गत कर्जाबद्दल माहिती घ्यावी। त्यानंतर अर्ज फॉर्म भरावा आणि आवश्यक कागदपत्रांचा सबमिट करावा। बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल, व्यवसायाची व्यवहार्यता तपासेल। सर्व काही योग्य असल्यास कर्ज मंजूर केले जाईल। मंजुरीनंतर काही दिवसांत कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल। मित्रांनो, ही योजना विशेषतः ग्रामीण आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी खूप मोठी संधी आहे। जर तुमच्या घरातील आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी व्यवसाय सुरू करू इच्छित असेल तर नक्कीच या योजनेबद्दल त्यांना माहिती द्या। महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर संपूर्ण कुटुंब सक्षम होते। त्यामुळे अशा योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेणे आवश्यक आहे। सरकारचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे आणि ही योजना त्यासाठी एक मोठे पाऊल आहे। शेवटी एवढेच सांगतो, जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि पैशांची अडचण येत असेल तर SBI स्त्री शक्ती योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते। अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या SBI शाखेशी संपर्क साधा। मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।